जिथे नात्यांच्या नावाखाली कैद असते तिथे प्रेम नसतं, फक्त वेदना जगत असतात. नमस्कार वाचक हो. अग्नीरच्या या भागात तुम्ही नीराचा एक वेगळा चेहरा पाहिला. एक अशी स्त्री जी बाहेरून शांत आहे पण आतून रोज तुटत आहे. श्रीकांतच्या अत्याचारांमध्ये अडकलेली नीरा, तिचं मन, तिचं अस्तित्व सगळंच जणू कुठेतरी हरवलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. अग्नीर भाग 51. त्या दिवशी भूमीसोबत श्रीकांतचा वाद झाल्यानंतर त्याने माझी आणि स्वतःची बॅग भरली आणि रातोरात ते अपार्टमेंट खाली करून त्याच्या कोणी ओळखीच्या व्यक्तीच्या बंगल्यावर तो मला घेऊन गेला. मला त्याचा स्वभाव माहीत असल्याने त्याने भूमीला काही करू नये म्हणून मी त्याला विनवत राहिली. माझी तब्येत खराब असल्याने 2-3 दिवस आम्ही तिथेच आराम केला. त्याने त्या 2-3 दिवसात माझी खूप काळजी घेतली. माझ्या छोट्या छोट्या गोष्टी तो जपत होता. मला त्याच्या एकदम बदललेल्या वागण्याचं आश्चर्यसुद्धा वाटलं. पण जर खरंच तो बदलला असेल तर माझ्यावर नियतीचं दुष्चक्र संपलं असं वाटून मी मनामध्ये थोडी खुश झाले. नंतर एक दिवस तो अचानक मला घेऊन नलवाडीला गेला. कोल्हापूर मुंबई हायवेला एक छोटंसं गाव होतं नलवाडी. माझी आई त्याच गावाची. ते गाव खूप लहान असल्याने सरकारी योजना तिथपर्यंत कधी पोहोचल्याच नाही. तिच्या लहानपणी तर त्या गावाला रस्तेही नव्हते. त्यामुळे लहानपणी तिच्या भावाला वेळेवर दवाखाना न मिळाल्याने त्याच्यावर मृत्यू ओढवला. त्यामुळे माझी आई तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी राहिली. त्यांची थोडी पडीत जमीन होती, जी शेतीच्या बिलकुल लायकीची नव्हती. वडील हिस्स्याने ती जमीन माझ्या आईला मिळाली. तिच्यानंतर ती जमीन तिच्या बाळाला म्हणजे मला मिळणार होती. पण ती जमीन नापीक असल्याने काही उपयोगाची नव्हती. म्हणून माझ्या वडिलांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्षच केलं. त्या जमिनीबद्दल तर आम्ही विसरूनच गेलो होतो. पण अचानक त्या दिवशी नलवाडीला गेल्यावर श्रीकांतने मला ती जागा दाखवली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ती जागा मी माझ्या डोळ्यांनी बघितली. अशी कोणती जागा माझ्या नावावर आहे हे सुद्धा मला माहीत नव्हते. ती जागा हायवेपासून एक प्लॉट सोडून आतमध्ये होती. माझे संपूर्ण लक्ष त्या जागेवर होते. तेवढ्यात भूतकाळ. नीरा, ह्या बघ, ह्या ज्या जमिनीत गाडलेल्या खुणा दिसत आहेत, ही ही सर्व जागा आपली आहे. त्याने आपली म्हणताच नीराने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिलं. अगं अशी काय बघतेस? तुझी म्हणजे माझी नाही का? आणि माझी म्हणजे आपली. तो हसत तिला म्हणाला. पण त्याच्या हसण्याने सुद्धा एक भीतीची थंड लहर तिच्या अंगातून गेली. आणि ही बघ, ही पुढची आणि या बाजूची जी सर्व जागा आहे ती एका कॉन्ट्रॅक्टरने घेतली आहे. तुला माहीत आहे, जर ही जागा सुद्धा त्याला दिली तर आपली पाची बोटं तुपात आणि डोकं कढईत असेल. नीराला आता त्याच्या प्रेमळ वागण्याचा थोडा थोडा अर्थ समजू लागला. पण तिथे आजूबाजूला पाहत त्याच्याशी कोणताही वाद न घालता ती घरी आली. तिला शांततेत घरी आलेले पाहून कुठेतरी श्रीकांतला तिला आपले म्हणणे पटले आहे असे वाटू लागले. म्हणून घरी येताबरोबर त्याने तिच्यासमोर काही डॉक्युमेंट ठेवले. हे बघ नीरा, तुला फक्त या डॉक्युमेंटवर सही करायची आहे. बाकी माझी बोलणी देसाई कॉन्ट्रॅक्टरसोबत झाले आहे. मी त्याला जागेचे पैसे न मागता त्या जागेवर जोपर्यंत प्रोजेक्ट उभा असेल तोपर्यंत त्या प्रोजेक्टमध्ये माझ्या नावाने पार्टनरशिप मागितली आहे, ज्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होईल. नीरा अजूनही त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होती. तिने एकदाही त्याने दाखवलेल्या डॉक्युमेंटकडे नजर वर करून पाहिले नाही. नीरा, एवढा काय विचार करते आहेस? तू फक्त याच्यावर सही कर. आणि तुझी तब्येत बरी नाही ना, तर औषध घेऊन आराम कर. बाकी सगळं मी बघतो. यावेळेस त्याने तिच्या हातात जबरदस्ती पेन टेकवला आणि तिचा हात पुढे करून डॉक्युमेंटवर ठेवला. पण नीराने सही न करता तो असाच डॉक्युमेंटवरून हात मागे घेतला आणि त्याला हिम्मत करून म्हणाली, मला ही जागा कोणाला द्यायची नाही आणि जर कोणाला द्यायची झाली तर मी ही जागा बबलूला देईल, जेणेकरून त्याचं भविष्य सुधारेल. नीरा पुढे बोलतच होती की तिचे ते बोलणे ऐकून श्रीकांतने तिच्या गालावर जोराची थप्पड मारली आणि तिला म्हणाला, थोडंसं प्रेमाने काय बोललो? तू तुझी जागा विसरून गेली की काय? या श्रीकांतला नाही म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली?
आतापर्यंत तुझ्या बापाने त्या जमिनीकडे ढुंकून पाहिलं नाही, आणि आज जर मी माझ्या फायद्यासाठी त्या जमिनीचा वापर करायचा म्हणतो तर तुला लगेच तुझा भाऊ आठवला. असे म्हणून त्याने तिला मागे भिंतीवर जोरात ढकलले. भिंत तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागताच तिच्या मेंदूत एक कळ उठली, पण त्याला या गोष्टीची कधीच पर्वा नव्हती. त्याने तिचे गाल आपल्या एका हाताच्या चिमटीत दाबत तिला म्हणाला, मला नाही ऐकण्याची सवय नाही, हे तर आतापर्यंत तुला चांगल्यानेच माहीत झाले असेल. आणि हे जे भाऊचं भलं करण्याचं भूत तुझ्या डोक्यावर बसलं आहे ना, ते लवकर खाली उतरवायचं. नाही तर त्याच भावाला ढगात पाठवायला मला वेळ लागणार नाही, समजलीस? असे म्हणून त्याने तिला रागात खाली ढकलले आणि तो ड्रिंक करण्यासाठी बाहेर बारमध्ये गेला. नीरा परत एकदा स्वतःला बेबस समजून रडायला लागली. तिला बबलूसोबत भूमीची सुद्धा आठवण झाली. ते दोघे कसे असतील, कोणत्या परिस्थितीत असतील, त्यांना आपल्याबद्दल माहीत असेल का, असे प्रश्न तिच्या मनात घोळवले. रात्री श्रीकांत घरी आला तेव्हा त्याच्यावर नशा जरा जास्तच चढली होती. त्याला पाहून घाबरून नीराने अंगावर ब्लँकेट घेतली आणि झोपण्याचं नाटक केलं. पण त्याला काय फरक पडणार होता? तो तर डुलत डुलत तिच्यापर्यंत आला. त्याने एक हाताने तिच्या अंगावरची ब्लँकेट जोरात ओढून खाली फेकली. मला नाही म्हणणार या श्रीकांतला? त्याने तिला बेडवरून ओढून खाली उभं केलं आणि तिच्या साडीचा पदर फेडला. नीराला आता त्याला थांबवण्यात अर्थ नाही याची कल्पना आली होती, म्हणून ती चुपचाप त्याच्यासमोर उभी राहिली. तिला कॉटवर ढकलून देत तो तिच्या अंगावर ओनवा झाला. त्याने तिच्यावर ताबा पूर्णपणे गमावला. नीराने डोळे घट्ट मिटले. त्या रात्री तिच्या वेदनांना, तिच्या अश्रूंना काहीच किंमत उरली नव्हती. तो तिच्या पूर्ण शरीरावर त्याचा राग काढत होता. नीराला त्रास होत असून पण विरोध करण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. ती फक्त सगळं सहन करत होती. थोड्याच वेळात तिच्यावर आपलं पुरुष असल्याचा हक्क गाजवून तो बडबडत बेडवर बाजूला आडवा झाला. नेहमीप्रमाणे नीराने कसं तरी उठत आपले कपडे जमा केले आणि बाथरूममध्ये जाऊन गरम पाण्याच्या शॉवरखाली स्वतःचे अंग मोकळे सोडून दिले. सकाळी श्रीकांतला जाग आली ते त्याच्या मोबाईलच्या आवाजाने. त्याने फोन कानाला लावताच समोरून जे बोलणे ऐकले त्याने तो घाईघाईत उठला आणि स्वतःचे बरोबर आवरून तो तसंच घाईत निघून गेला. कमीत कमी सकाळी तरी त्याच्या जाचातून वाचलो हा विचार करून त्याही परिस्थितीत नीराने देवाला हात जोडले. त्यानंतर 2 दिवस श्रीकांत काही बंगल्यावर परत आला नाही. त्याने बंगल्याला बाहेरून कुलूप लावले असल्यामुळे नीराला कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. तसेही त्याने अपार्टमेंट सोडताना नीराचा मोबाईलसुद्धा कुठे टाकला आहे तिला माहीत नव्हते, म्हणून तिचा कोणाशीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. 2 दिवसानंतर श्रीकांत घरी आला. ते रात्री नशेतच. त्याने तिच्यावर आपला राग काढला आणि सगळं संपल्यावर जणू काहीच झालं नाही अशा थाटात तो शांत झोपला. नीराला त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्याच्यासाठी नीरा फक्त त्याच्या शरीराची गरज कशीही करून भागवण्याचं एक यंत्र होती. त्याच्या मनात तिच्याबद्दल कोणत्याही भावना नव्हत्या. त्याला फक्त तिच्या शरीरासोबत कोणत्याही प्रकारचा खेळ करून त्याची भूक मिटवायची एवढंच माहीत होतं. तिच्यासाठी तर तो फक्त एक कैद होता, जिथे तिच्या भावना, तिचं मन यांना काहीही स्थान नव्हतं. त्या दोघात नवरा बायकोचं नातं म्हणून कधी नव्हतंच. त्याने कधी नवरा म्हणून तिच्या मनातल्या कोणत्याही भावना जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. तो कधी जेवणसुद्धा घरी करायचा नाही. तिच्यापुरता काय तो ग्लोसरी आणून ठेवायचा. यात त्याची काळजी नव्हती, तर त्याचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होता. त्याला माहीत होतं नीरा जेवढं सहन करू शकते तेवढं कोणतीही इतर मुलगी त्याचा अत्याचार सहन करणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींशिवाय त्याला कामक्रीडेत आनंद मिळत नसायचा. समोरच्याला वेदना झाल्यावर त्याच्या वेदनेत क्रीडा करताना त्याच्या मनाची शांती व्हायची. आणि या एकाच गोष्टीसाठी म्हणून त्याला नीरा हवी होती. श्रीकांतची सकाळ झाली ती त्याच्या मोबाईलच्या आवाजानेच. त्याने मोबाईलवरील नाव पाहून आजूबाजूला पाहिले तर नीरा तिचं आवरत होती. पॅक युअर स्टफ अँड गेट रेडी,
त्याने मोबाईल हातात घेऊन तिला सांगितले आणि तो गॅलरीत गेला. अहो सर, तुम्हाला माहिती तरी आहे का, ती फाईल त्यांच्या कंपनीतून काढण्यासाठी मला काय काय करावं लागलं? श्रीकांत दूर उभा राहून फोनवर बोलत होता, पण त्याचा बोलण्याचा बारीक बारीक आवाज नीराच्या कानावर पडत होता. नाही सर, तुम्ही दिलेल्या रकमेपेक्षा जास्त तर मला खर्च आला. त्यापेक्षा पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या कामासाठी कोणी दुसरा व्यक्ती बघा. विचार करा सर, ते टेंडर जर त्याच कंपनीला मिळालं असतं तर आज तुम्ही जे करोडोमध्ये खेळता आहात ते खेळू शकला नसतात. मग जर तुमचा इतका फायदा होतो आहे तर थोडेसे शिंतोडे या गरीबावर पण उडवले तर तुमचं काय बिघडणार आहे? श्रीकांतचे हे बोलणे ऐकून पहिल्यांदा नीराला समजले की तो अशा प्रकारची लुच्चलुबाडी सुद्धा करतो. हे देवा, माणूस म्हणून तर हा व्यक्ती नीच आहेच, पण हा दुसऱ्याच्या मेहनतीवर सुद्धा डोळा ठेवतो. याच्यासारख्या लुच्च्या माणसाला माझ्या नशिबात का बांधले? तिने वर बघत मनातच देवाला हात जोडले. ठीक आहे, तर बघा मग तुम्ही, जसं आम्हाला तुमच्या हातात कागद देता येतो तसं दुसऱ्याच्या हातात सुद्धा देता येतो. संध्याकाळपर्यंत वाट बघतो मी, नाहीतर तुमचं तुम्ही पाहून घ्या. त्याचं बोलून झालं तसं त्याने मागे फिरून पाहिलं तर नीरा बॅग घेऊन एका बाजूला उभी होती. त्याने तिला त्याच्या मागे चालण्याचा इशारा केला. हे बघ, ही माझी फॉर्च्युनर, कालच नवी घेतली आहे. कशी मस्त आहे ना? त्याने एका नव्या कोऱ्या फॉर्च्युनरच्या बोनेटवर हात फिरवत तिला म्हणाला. तिला ती गाडी पाहून त्याने थोडा वेळ पूर्वी फोनवर झालेले संभाषण आठवले आणि ती म्हणाली, दुसऱ्याच्या मेहनतीवर डोळा ठेवणारे कधीच सुखी राहू शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी एक दिवस या सर्वांचे उत्तर आपल्याला इथेच द्यायचे असते. तिचे बोलणे ऐकून त्याने रागात त्याचे दात दातावर आपटले आणि त्याचा हात पुढे करून त्यात सरळ तिचा दंड धरला. 2 दिवस झाले पाहतो आहे, मी थोडे तुझ्याकडे दुर्लक्ष काय केले, तू जरा जास्तच चुरचूर बोलायला लागलीस. थांब, आज रात्री तुला स्वतः मेहनत करून सांगतो की मी किती सुखी राहू शकतो. त्याने तसेच तिला आत गाडीत लोटले आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन गाडी ड्राईव्ह करू लागला. तिच्या दंडाला जिथे त्याने पकडले होते त्या ठिकाणी तिला वेदना होत होत्या. त्यात आताच त्याने दिलेली धमकी आठवून आता अजून पुढे काय काय भोगावे लागणार याचा विचार करत ती मुकपणे अश्रू गाढून खिडकीबाहेर पाहत होती. थोड्याच वेळात त्याने गाडी एका मोठ्या आलिशान अपार्टमेंटच्या खाली लावली आणि तो तिला घेत लिफ्टने वर आला. हा पेंट हाऊस मला आवडला आहे. आजपासून आपण इथे राहणार आहोत. तू फक्त या डॉक्युमेंटवर सही केलीस की हा कायमस्वरूपी माझ्या नावावर होईल. ती तो लक्झरियस पेंट हाऊस पाहतच होती की त्याने परत तेच डॉक्युमेंट तिच्या पुढ्यात ठेवले. ती काही बोलायला तोंड उघडेल त्याआधीच तो तिच्यावर खेकसला. पहिलेच सांगतोय, मला नाही ऐकायचं नाही. यावर तुझी सही झाली पाहिजे आणि त्यानंतर चुपचाप त्या बाजूच्या रूममध्ये आपलं सामान घेऊन जायचं. जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत तू त्या रूमच्या बाहेर यायचं नाही. तो जवळच्या एका खोलीकडे बोट दाखवून तिला सांगत होता. तेच परत त्याचा मोबाईल वाजला आणि तो थोडी घाई करत तिथून निघाला. तो जाताच तिने एक सुस्कारा सोडला. आता थोडा वेळ तरी तो काही घरी यायचा नाही. असा विचार करून तिच्या मनाला थोडा वेळसाठी का होईना पण समाधान मिळाले. तिने समोर ठेवलेले ते डॉक्युमेंट उचलले आणि तिला दिलेल्या खोलीत घेऊन गेले. जर डॉक्युमेंट राहिले नाही तर श्रीकांत आपल्याला त्यावर सही करण्याची जबरदस्ती करू शकणार नाही. असा बालिश विचार करून तिने ते डॉक्युमेंट अक्षरशः फाडून टाकले. दुनियादारीची समज यायलाच लागली होती की तिचे लग्न या राक्षसासोबत झाले आणि तिचे जग फक्त त्याने केलेल्या अत्याचारांच्या आजूबाजूला गुरफटून राहिले. पण यावेळेस नीराने मनाशी पक्के केले होते की जीव गेला तरी ती जागा श्रीकांतला द्यायची नाही. तसंही ती शिक्षण झाल्यावर नोकरी करून बबलूसाठी काहीतरी करणारच होती. तर जणू हीच एक संधी होती की यामुळे बबलूला थोडा आधार झाला असता. तिच्या वडिलांची परिस्थिती तिला चांगल्यानेच माहीत होती. श्रीकांतला आधार होईल याच एका आशेवर तिच्या आईने तिच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना तयार केले होते. पण बबलूच्या चांगल्याचा विचार करताना
तिच्या मनात एकदाही हा विचार आला नाही की तिच्या नकाराने श्रीकांत तिचा जीव तर घेणार नाही, पण तिला मरणासन्न यातना नक्की देईल. काय होईल बिचाऱ्या नीराचे जेव्हा श्रीकांत ते फाडलेले डॉक्युमेंट पाहिल? आज पहिल्यांदा तिने एक पाऊल उचललं. भीतीवर मात करत तिने त्या डॉक्युमेंटचे तुकडे केले. तो फक्त कागद नव्हता, तो तिच्या कैदेतून बाहेर पडण्याचा पहिला प्रयत्न होता. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. श्रीकांतला जेव्हा हे कळेल तेव्हा काय होईल? नीरा हा निर्णय टिकवू शकेल का, की तिचं आयुष्य भयानक वळण घेईल? काही गोष्टी वाचताना मन सुन्न होतं आणि हा भाग तसाच आहे. जर तुम्हाला नीराची वेदना जाणवली असेल, जर तिच्यासाठी मनात कुठेतरी राग, दुःख किंवा आशा निर्माण झाली असेल, तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि पुढील भागासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक छोटासा सपोर्ट नीराच्या लढाईत अजून ताकद देईल. धन्यवाद.